हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जसं की आता आपल्या कोकणामध्ये म्हणजेच आमच्या घरामध्येच कोकम तयार व्हायची जी काही प्रोसेस आहे ती तर बऱ्यापैकी संपत आलेली आहे. म्हणजेच काय तर कोकम तयार झालेले आहेत. तर कोकम तर तयार झालेले आहेत, पण त्याचबरोबर कोकमांसोबत एक पदार्थ म्हणजे असा जो तयार होणारा तो म्हणजे आगळ. तर आगळ आपला रेडी झालेला आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी आगळ दाखवणार आहे. प्लस आपल्या गेल्या वर्षीचं पण कोकमं आहेत, आगळ आहेत, तसेच्या तसे आहेत. अजिबात तुम्हाला बघितल्यानंतर तुम्हाला काहीच त्याच्यावरती बुरशी नाही जाणवणार किंवा काही म्हणजे काहीच नाही. बाहेरच आहेत. तर बघू शकता तुम्ही किती काळ चांगले ते टिकतात. आणि मेन सांगायची गोष्ट म्हणजे एवढीच की आमसुलाचा जो काही प्रकार असतो म्हणजेच आंब्याची आमसुलं असतील, कोकमं असतील ह्यांना पण आमसुलच म्हटली जातात. तर ही जी जास्ती काळ टिकतात त्यांना काही म्हणजे काही होत नाही. मेन म्हणजे आतमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे त्यांचा जे काही टिकण्याचा जो कालावधी आहे तो जास्ती वाढतो. तर अशा पद्धतीने आपली कोकमं पण तयार झालेली आपले 2दा कोकमं आणलेली त्यातली जी काही पहिली कोकमं आहेत ती एकदम तयार झालेली आहेत. आणि जी दुसरी आहेत तर त्याचं अजून 1 फूट वगैरे लावायचे आपल्याला. पण काल पाऊस पडला त्याच्यामुळे आज आपण उन्हात वगैरे टाकलेलं नाही आहे. पाऊस पण म्हणजे पडला त्याच्यामुळे आणि मेन म्हणजे ऊन पण एवढं नव्हतं खास त्याच्यामुळे आपण टाकलेलं नाही आहे. तर असं सगळं झालेलं आहे. पाऊस म्हणजे जसा रात्रीचा झाला पाऊस आणि सगळं भिजलं. जे पत्रावरती वगैरे सुकवानं वगैरे होती ती भिजली. तर आपली जी पहिली कोकमं आहे ती एकदम तयार झाली. तुम्ही याआधी पण बघितली असेल. पण त्याचं जे आगळ आहे ते पण एकदम तयार झालं आहे. चला मी दाखवते. आणि कलर खूप छान आलेला आहे. तर कोकणामध्ये असं आगळ बनतं आणि कोकणातलं आगळ आणि तुम्ही बाहेरचं मार्केटमध्ये जे काही आगळ त्याच्यामध्ये आसमानाचा फरक आहे. बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला व्हिडिओ. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जे नवीन असाल चॅनलवरती, जर नवीन व्हिडिओज बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये आपले जे नेक्स्ट म्हणजे दुसऱ्यांदा जे आपण आणलेले होते ना कोकम ते आहेत. तर काल आमच्याकडे पाऊस पण पडला आणि आज बऱ्यापैकी ऊन पण तसं पडलेलं. हे सगळं भिजलेलं काल आणि रात्री म्हणजे असा पाऊस आला त्याच्यामुळे. तर बिया वगैरे पण सगळ्या भिजलेल्या, सुपारी भिजलेली, परत सुक्या बिया पण तशाच होत्या. तर संध्याकाळचा म्हणजे असं रात्रीचा आला पाऊस त्याच्यामुळे पत्रावरती काय आपण उचलू म्हणजे जाऊ शकत नाही काढायला कारण की पाय वगैरे सरतात. तर अचानक भयानक पाऊस आला आणि कोकमं पण आपल्याला टाकायची होती सुकत पण टाकलेली नाहीत. पण आपलं जे आगळ आहे ते रेडी झालं जे आपण पहिल्यांदा आणलेली कोकमं ना त्याचं. तर इकडे ही जेव्हा आपण दुसऱ्यांदा आणली होती कोकमं ती इकडे आहेत. ही बघा मस्तपैकी. तर ह्यांना आता पाणी सुटते कारण की ऊन वगैरे लागलं नाही त्याच्यामुळे. आता एकदा फूटमध्ये टाकून झालं की दुसऱ्या दिवशी मग आपण उन्हात टाकू. आणि जी आपली पहिल्यांदा जी आणलेली आहेत ती पण इकडे एकदम तयार आहे. ती बघा, ही एकदम तयार आहेत. आता ह्यांना फक्त आपण पिशवीमध्ये बांधून किंवा पॅकिंग करून आपण ठेवू शकतो. त्यांना बाहेर वगैरे काहीच होत नाही. तरी बघा ही इकडे आहेत. तर आता हे पण मस्तपैकी बऱ्यापैकी झालेली आहेत कोकमं. तर ही पहिली कोकमं आहेत आणि जी आधी दाखवली ती दुसऱ्यांदा आपण जी आणली होती ती कोकमं आहेत. तर आता ही एकदम तयार झालेली आहेत. ही तुम्ही पॅकिंग वगैरे करून इझिली ठेवू शकतो आपण. फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा बाहेरसुद्धा ठेवू शकते. कोकम म्हणजेच आमसुलांमध्येच मोडणारा हा प्रकार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जरी तुम्ही ह्यांना बाहेर ठेवलं तरी यांना काही होत नाही. आपल्या गेल्या वर्षीचेच पण आहेत, मी तुम्हाला दाखवते ते पण. आगळ आहे, आगळ जरी तुम्ही बाहेर ठेवलात तरी काही होत नाही किंवा ह्याला अशी जरी तुम्ही बाहेर ठेवलात तरी पण काही म्हणजे काहीच होत नाही. तर हे बघा कोकम बघितल्यावरच पाणी सुटते आहे बघा, मस्तपैकी तयार आहेत. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही आहे. आपण ऑलरेडी जेव्हा बिया आपण पिळलेल्या तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ थोडं टाकलेलं होतं. त्याच्यामुळे आता काय मीठ नाही टाकलेलं आहे. तर आपण हे आता तसेच ठेवणार आहोत. तर आपण जे गेल्या वर्षी बनवलेले कोकम होते ते पण अजून आपले चांगले आहेत, बाहेरच ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला मी जे मेन तुम्हाला दाखवणार आहे आगळ ते आपलं तयार झालेलं आहे ते दाखवते तुम्हाला आधी. तर इकडे आपली दुसरी कोकमं आहे. हे बघा ही एवढी आहे. अजून ही सुकून थोडी कमी होतील. आता आगळ जे आपलं आहे ना ते याच्यामध्ये आहे, बालड्यांमध्ये ठेवलेलं आहेत. आता बालडी वगैरे वापरायचं कारण का तर हँडल करायला पण बरं पडतं आणि बऱ्यापैकी क्वांटिटीपेक्षा चांगले म्हणजे बऱ्यापैकी क्वांटिटीने ह्याच्यामध्ये राहतं. तर हे बघा आगळ आहे. हे अजून 1 फूट लावायची आपल्याला. जी आपली जी कोकमं आहेत ती. इकडे दुसरं आहे जे आपण फर्स्ट टाईम जी कोकमं आणलेली तेव्हाचं. हे बघा हे एकदम तयार आहे म्हणजे एकदम कलर बघा कसला भारी आला याला. तर हे बघा हे आगळ आपलं एकदम रेडी झालेलं आहे. आणि तसं बघायला गेलं तर एक 3 ते 4 फूट आपण लावलेले आहेत कोकमाला, जी आपली पहिली कोकमं होती ती. आणि त्याच्यातून हे सगळं आगळ तयार झालेलं आहे मस्तपैकी. हे बघा
तर एकदम ऑर्गॅनिक आणि कोकणामध्ये बनलेलं आहे. आता जर तुम्ही बाहेरून वगैरे आगळ घेत असाल ना, त्याचा कलर तुम्हाला असा अजिबात बघायला मिळणार नाही. आणि त्याच्यामध्ये खूप सारी भेसळ वगैरे असते, पण आपल्या ह्याच्यामध्ये एकदम काहीच नाही. एकदम घरामध्ये तयार झालेलं आहे एकदम आगळ बघा. तर हे जे आगळ आहे ते बॉटलमध्ये वगैरे भरून तुम्ही असं ठेवू शकता, खूप चांगलं राहतं. आता मेन म्हणजे आहे ना, लोकं आधी जे काही आमसुलं असतील किंवा कोकमं असतील त्यांना ना एक प्रॉपर बरण्यांमध्ये ठेवायचे. चिनी मातीच्या बरण्या यायच्या, तर त्याच्यामध्ये ठेवायचे ते. पण आता तुम्ही जरी पिशवीत ठेवलात तरी काही हरकत नाही. डबा आता मेन म्हणजे प्लास्टिकच्या जरी तुम्ही बरण्या जरी वापरल्यात तरी काही हरकत, त्याच्यामध्ये पण चांगले राहतात. आपण त्याच्यामध्येच ठेवतो किंवा प्लास्टिकच्या ट्रान्सपरंट बॅग्स असतात त्याच्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता. तर हे बघा कलर बघा किती छान आलेला आहे आपल्या आगळला. तर हा आगळ एकदम तयार झाला. तर ह्याच्यामध्ये आपण काय कोकमं टाकणार नाहीत. ही जी कोकमं आहेत आपण जी फूट लावली ती ही कोकमं आहेत. ह्याचं हे आगळ बनलेलं आहे. आणि याचं जे खाली जे अजून एकदा आपण फूट लावणार आहोत त्याची बादली जी आहे ती ह्याच्यात आहे. ह्याच्या आतमध्ये आगळ आहे. हा बघा एकदम. तर आपण दरवर्षी बादलीच वापरतो. तर हे आगळ आहे बघा. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असं प्रॉपर आपलं आगळ बनून तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वगैरे भरू आणि नंतर मग आपण ठेवू. तर हे अशी आगळची प्रोसेस आहे एकदम. किती बनलं आहे बघा. जेव्हा सुरुवातीला आपण जो काही रस काढला तेव्हा जर तुम्ही बघितलं असेल तर रस किती होता आणि नंतर मग फूट लावल्यानंतर तो आगळ बघा किती राहिलेला आहे. आता हे घट्ट आहे आगळ, कारण की आपण 3 ते 4 वेळा चांगलं फूट लावलं त्याच्यामुळे आगळ खूप घट्ट आहे. आणि खूप मस्त असा कलर बघा आला आहे. हा बघा कलर मस्त एकदम आंबट आंबट. आणि मच्छी खूप छान होते याच्यामध्ये प्रॉपर आणि एक वेगळीच चव येते. तर हे असं आगळ आपण घरच्या घरी दरवर्षी बनवतो. ह्याच्यामागे खूप सारे कष्ट आहे, त्याच्यामागे खूप सारी मेहनत आहे. कोकम इझिली बनत नाहीत, त्यासाठी हे सगळं करावं लागतं. आणि आंबट असल्यामुळे ना हाताला पण थोडा त्रास वगैरे होतो, चुरताना वगैरे बिया. तर अशा प्रकारे आपला यंदाचा आगळ रेडी आहे. हा आगळ थोडा आणि हा असं आपल्याला पुरणार आहे. गेल्या वर्षीचं पण थोडाफार आगळ आहे. आगळ आणि कोकम हे कधीच खराब होत नाहीत, खूप चांगले राहतात. त्यांचे जो काही पिरियड आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर काय काय पदार्थ पटकन म्हणजे खराब होतात, पण यांना काही होत नाही. आमसुलांना वगैरे काही होत नाही. आंब्याचे जे आमसुलं वगैरे असतात ना त्यांना पण काही होत नाही, चांगले राहतात. त्याच पद्धतीने हे आपले आगळसुद्धा चांगला राहतो. जरी तुम्ही बाहेर ठेवलं तरी काही हरकत नाही किंवा फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. अजिबात म्हणजे अजिबात खराब होत नाही. कोकम सरबत पण खराब होत नाही. तर चला तुम्हाला मी आत्ता दाखवलेलं आहे. तर आपले हे कोकम पण आता मगाशी मी तुम्हाला ते दाखवलं जे आता यंदा जे आपले बनलेत ते कोकम आणि आगळ दोन्ही दाखवले. आता गेल्या वर्षी जे आपण बनवलेले होते ना ते बघा. तर गेल्या वर्षीचा जो काही आपला स्टॉक आहे तो आता एवढाच राहिलेला आहे. इकडे आगळ बघायला मिळेल तुम्हाला. बघा काही म्हणजे काही होत नाही. आणि जेवढं जुनं होईल ना तेवढं त्याला कलर चढत जातो आगळला. आता हे जुनं आहे, याचा कलर बघा कसा एकदम आहे. तर जसं जुनं जुनं होत जाईल ना कोकम असेल किंवा आगळ असेल एकदम त्याला कलर चढत जातो. आता हे गेल्या वर्षीचे आपले कोकम आहेत. हे बघा. नंतर मग ते असे एकदम ड्राय होतात. हे बघा मस्तपैकी आणि काळपट होतात, एकदम काळे काळे होतात. तर हे गेल्या वर्षीचा सगळा आपला हा माल आहे उरलेला आणि यंदाचा आपला तयार आहे. गेल्या वर्षीचं फार कमी होतं कारण की गेल्या वेळेस कोकम खूप लागले होते, पाऊस होता त्याच्यामुळे सुकवता पण आले नाहीत. आणि मेन म्हणजे माकडाने खूप त्रास दिला. पिकलेले जे कोकम असतात ते माकड खातात, त्याच्यामुळे जास्त आपल्याला मिळाले नव्हते. पण यंदा आपण दोंडा आणलेल्या आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी झालेले आहेत. आणि हे आता गेल्या वर्षीचे आहेत. आगळ आहेत इकडे आणि थोडं आगळ आहे आणि थोडे कोकम आहेत. आणि हे गेल्या वर्षीचा सगळा माल आहे. सांगण्याचं फक्त एवढंच आहे की काही म्हणजे काही होत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण काही मिक्स नाही करत किंवा काही हे नाही करत. काय काय जण काय करतात, अधिक काळ टिकण्यासाठी आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट वापरले जातात, केमिकल्स वापरले जातात. पण आपण ह्याच्यामध्ये काही म्हणजे काही वापरत नाही. एकदम ऑर्गॅनिक आणि तसं बघायला गेलं तर खूप चांगले म्हणजे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगायला गेली तर 1-2 वर्ष म्हणण्यापेक्षा पण जास्ती काळ हे चांगले टिकतात. कोकम असेल, आगळ असेल, आमसुलं. आता आमसुलं म्हणजे काय तर फक्त आंब्याचे आमसुलंच म्हणतात तसं नाही. आमसुलं म्हणजे कोकम पण त्याच्यामध्ये मोडले जातात, म्हणजे कोकमाचा पण प्रकार आमसुलामध्ये येतो. तर अशा पद्धतीने आपले हे गेल्या वर्षीचे कोकम आहे जे मी तुम्हाला दाखवले, आगळ दाखवलं, खूप चांगले आहे. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर यंदाचे आपले आगळ आणि कोकम तयार झालेले आहेत. थोडेसे जे बाकी आहेत ते पण होऊन जाईल. तर बघितलं असेल आगळाचा कलर किती छान आलेला आहे. तर चला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.